नमस्कार. आज आपण लोकरीपासून सुंदर असा चौकोन बनवायला शिकणार आहेत. त्याच्यासाठी मी हा निळा कलरचा उलन आणि पांढरा कलरचा उलन, 11 नंबरची क्रोशे सुई आणि सीझर घेतली आहे. चला आपण बनवायला सुरुवात करू. त्याच्यासाठी मी सुरुवातीला निळा कलर घेते. आपल्याला चौकोन बनवायचे, 4 कोन. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला मॅजिक रिंग बनवायचे. मॅजिक रिंगचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे आणि आणखी दाखवते पण एकदा. मॅजिक रिंग बनवली. आता 2 चेन घ्यायच्या, 1 2. आता हा एक खांब झाला 2 चेनचा आणि आणखी 7 खांब घ्यायचे, असे मिळून 8. 1 2 3 4 5 6 7 आणि पहिला 2 चेनचा एक, असं मिळून 8 खांब झाले. आता ही दोर ओढून घेऊ आणि ह्याचं जोडून पहिल्या 2 साखळ्याच्या ह्याच्यात जोडून सर्कल पूर्ण करून घेऊ. आता आपल्याला 4 कोन बनवायचे. त्याच्यासाठी 2 चेन आणि 2 खांबाच्या मध्यभागी 2 चेनचा एक खांब आणि आणखी एक खांब, असं 2 खांब आणि 2 साखळ्या घ्यायच्या. आणि आता 2 खांब घेतले होते त्याच ह्याच्यात आणखी 2 खांब घ्यायचे. आता पुढं 1 चेन घेऊन पुढच्या खांबाच्या मध्ये 2 खांब घ्यायचे, 1 आणि 2. पुन्हा 1 चेन घ्यायची आणि दुसऱ्या खांबाच्या मध्ये पुन्हा अजून 2 खांब, 2 चेन 2 खांब असं घ्यायचं. 2 खांब, 1 2 2 चेन घ्यायच्या, 1 2 आणि त्याच ह्याच्यात 2 खांब घ्यायचे, 1 आणि 2. आणखी 1 चेन आणि पुढच्या ह्याच्यात 2 खांब घ्यायचे. 2 खांबाच्या एक गॅपमध्ये, खांबाच्या गॅपमध्ये 2 खांब घ्यायचे, 1 आणि 2. पुन्हा 1 चेन, पुढच्या ह्याच्यात 2 खांब, 2 चेन आणि त्याच्यातच 2 खांब असं घ्यायचं, 1 2 2 चेन आणि त्यातच 2 खांब, असं मिळून आपले आता 3 कॉर्नर झालेले आहेत. आणखी 1 कॉर्नर राहिला. चला आणखी 1 चेन घेऊ आणि दुसऱ्या खांबाच्या मध्ये 2 खांब घेऊ, 2 खांब, 1 आणि 2. 1 चेन पुन्हा चौथा कॉर्नर बनवायचा आपल्याला. त्यासाठी 2 खांब, 1 2 2 चेन, 1 2
आणि त्यातच 2 खांब घ्यायचे. एक, 2 आणि एक चेन आणि पुढच्या ह्याच्यात 2 खांब घ्यायचे. आणि एक चेन घेऊन जोडून घ्यायचा. पहिल्या 2 साखळ्या घेतल्या होत्या ना, त्याच्यात हे करून जोडून घ्यायचं. आता दोरा कट करू. हे 4 कोण तयार झाले. आता पुढचा राऊंड वाढवायचा सांगते तुम्हाला. आता दुसरा दोरा जॉईंट करू. हा जोडताना कॉर्नरला जोडायचा आहे. आपण जिथे 2 चेन घेतल्या होत्या ना, तिथे जोडून घ्यायचे. ते 2 चेन घ्यायच्या. 1, 2 आणि 1 खांब. 2 चेन, 1 खांब घ्यायचा. आणि आपण जिथे 1 चेन घेतली होती ना, त्याच्यावर आपल्याला 1 चेन घेऊन 2 खांब टाकायचे. 1 चेन आणि 2 खांब इथं. 1 चेन घेतली होती तिथे. 1 आणि 2. 1 चेन पुन्हा वाढते आता आपल्या इथं दुसऱ्या राऊंडला. 1 चेनच्या तिथं आणखी 2 खांब घ्यायचे. एक साखळी टाकून 1, 2. आता कॉर्नर बनवायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी 1 चेन आणि पहिला जो कॉर्नर होता ना, त्याच्यातच 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब असं घ्यायचं. म्हणजे कॉर्नर बनते. 1, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. 1, 2. आता आपण एक साखळी घेतली होती. एवढं बनवून दाखवते मी. एक राऊंड आणखी. 1 साखळी घेतली होती, तिथं 2 खांब घ्यायचे. 1 साखळी घेऊन 1 चेन, 2 खांब. 1 साखळी होते तिथं 2 खांब. असंच आपलं वाढत जाते. तुम्हाला हवं तितकं तुम्ही ते वाढवू शकता. मी हे फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला छोटंसं करून दाखवले. तुम्हाला पाहिजे तेवढं हे अशाच पद्धतीनं मोठं करू शकता. आणि कॉर्नरला आता 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. अशाच प्रकारे आपण हे पूर्ण बनवून घेऊ. हे पूर्ण सेम बनवून घ्यायचं. 3 कॉर्नर झालेत आपले. एकच कॉर्नर बाकी. आता हे जोडून घेऊ. 1 चेन टाकू आणि पहिल्या ज्या 1 खांब आहे ना, त्याच्यात ॲड करून जोडून घेऊ. हा आपला चौकोन तयार आहे. तुम्हाला हवा तितका हा मोठा करू शकता. म्हणून मी हा तुम्हाला वाढवायचा राऊंड दाखवला आहे. अशाच प्रकारे तुम्ही आणखी लांबवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू